जय शिवराय मित्रांनो, खरीप ई पीक पाहणी 2025 याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून सन 2023 पासून ई पीक पाहणी प्रणाली ही राबवली जाते आणि याच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकरी स्वतः तुमच्या शेतात जाऊन आपली पीक पाहणी पूर्ण करू शकता। आणि त्याच्या अगोदर त्याचा विचार करायला गेला तर हे काय प्रणाली होती ती फक्त तलाठी कार्यालयामध्ये उपलब्ध होते। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जर एखाद्या शेतामध्ये कोणता पिकाचा पेरा लावायचा असेल तर त्याला तलाट्याकडे जावं लागायचं आणि काही कारणास्तव तलाठी मिळत नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी फजिती होत असे। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे ई पीक पाहणी ही डायरेक्ट ऑनलाईन शेतकरी घरबसल्या तुमच्या शेतामध्ये जाऊन करू शकता। तर याच्यामध्ये DCS ॲप्लिकेशन ई पीक पाहणी व्हर्जन 2 ह्या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता। तर मित्रांनो, आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ही ई पीक पाहणी करणं बंधनकारक केलं आहे, कारण की याच्याच माध्यमातून तुम्हाला दुष्काळ असेल, त्याच्यानंतर पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, नुकसान भरपाई असेल किंवा राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या विविध योजनेचे अनुदान असेल तर हे अनुदान तुम्हाला जर तुम्ही शेतकरी असाल तर याच्याच माध्यमातून मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही। तर मित्रांनो, आता ई पीक पाहणी करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून सुरुवात झालेली आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे। ह्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही तुमची ई पीक पाहणी पूर्ण करू शकता। तर मित्रांनो, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी अशा आहेत की त्या शेतकऱ्याकडे मोबाईल नाही, ठीक आहे, मोबाईल असला तर त्यांना त्याची माहिती नाही किंवा त्यांची माहिती असली तर ज्या काही सर्व्हरच्या अडचणी असेल तर या अडचणीमुळे त्या शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी पूर्ण करता येत नाही। तर त्या शेतकऱ्यांची सुद्धा एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे, कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक तलाठी कार्यालय या ठिकाणी एक सहाय्यक म्हणून नेमून दिलेला आहे आणि त्या सहाय्यकाच्या मदतीने तुम्ही त्याला तुमच्या शेतात घेऊन जाऊन तुमची ई पीक पाहणी पूर्ण करू शकता। म्हणजे ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही की मोबाईलची अडचण येणार किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर त्याचीसुद्धा अडचण येणार नाही, कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून त्या सहाय्यकासाठी एक वेगळा निधी तयार करण्यात आला आणि ते निधी त्याला देण्यात येत होतो आणि त्याच्यामुळं तो जो काही सहाय्यक असेल तर सहाय्यक तुमच्या शेतामध्ये येऊन तुम्हाला ई पीक पाहणी करण्यासाठी मदत करू शकतो। शक्यतो तुम्ही तुमच्या मोबाईलसुद्धा हा करू शकता। आता ई पीक पाहणी नेमकी कशी करायची याचीसुद्धा माहिती आपण ह्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। लवकरच त्याच्या बाबतीतसुद्धा मी एक नवीन व्हिडिओ तयार करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीने तुमच्या शेतामध्ये ई पीक पाहणी करू शकता, अतिशय मराठी भाषेमध्ये आणि व्यवस्थितरित्या, जो की व्हिडिओ तुम्हाला समजेल अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला जर माहीतच झालं असेल की ई पीक पाहणी करणं का गरजेचं आहे। आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलेच असाल, जर तुम्हाला कापूस हमीभाव केंद्रावर जर घालायचा असेल, त्या ठिकाणी जर विकायचा असेल तर तुमच्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणीची नोंद असणं गरजेचं आहे। तरच तुम्ही हमीभाव केंद्रावरती तुमचा कापूस विकू शकता किंवा सोयाबीन विकू शकता। आणि जर तो तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला हमीभाव केंद्राचा जो काय भाव असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला सोयाबीन त्या ठिकाणी विकता येणार नाही। म्हणजे अशा प्रकारच्या असंख्य ज्या काही अडचणी येतात तर त्या अडचणीसाठी एक सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमची ई पीक पाहणी पूर्ण करून घेणं। तर मित्रांनो, आता जर शेतकऱ्यांना ही ई पीक पाहणी करताना काही अडचण येत असेल तर अडचणी आम्हाला ह्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ। तर मित्रांनो, आता आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांना लोकेशनचा प्रॉब्लेम येत आहे किंवा काही जणांची जमीन दाखवत नाही, जमीन दाखवली तर साईट प्रॉब्लेम चालत आहे। तर अशा ज्या काही अडचणी असेल तर या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू। तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ई पीक पाहणी की जे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहिती नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।